नमस्कार मैत्रिणींनो. आज थोडासा एक वेगळाच टॉपिक आहे. आता म्हणजे मार्च महिना जवळ येतोय आणि महिला दिन पण जवळ येत आहे. तर महिला दिनाची जर आपल्याला पूर्वतयारी करायची आहे किंवा महिला दिनाचं असं औचित्य साधून विशेष असं कुठलं कार्य करायचं आहे त्याच्याविषयी आठवण करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे बऱ्याच महिलांना म्हणजे अशी काहीतरी म्हणजे स्फूर्ती मिळेल की बाबा या व्हिडिओमुळे त्यांच्या लक्षात लवकर येईल की आता पुढच्या महिन्यात म्हणजे महिला दिन आहे 8 मार्चला. तर आपण 8 मार्चसाठी काय प्लॅनिंग करायची वगैरे या गोष्टी बऱ्याच जणांच्या लक्षात येतील. आजकाल महिला दिन अगदी उत्साहात साजरा केला जातोय. तर त्यासाठी मी हा मुद्दा व्हिडिओ बनवत आहे. ज्या कोणी महिला म्हणजे काहीतरी म्हणजे गेट टुगेदर वगैरे ठेवतात आणि काही मैत्रिणींना इन्व्हाइट करून घरीच काही प्रोग्राम ठेवतात किंवा कुठेतरी म्हणजे सत्कार समारंभ असं काहीतरी असतं. आणि बऱ्याच महिलांचा आजकाल म्हणजे महिला दिनाच्या दिवशी सत्कार केला जातो. ज्या महिला म्हणजे होतकरू महिला आहेत किंवा ज्यांनी विशेष असं काही कार्य केलेलं आहे त्या महिलांचा महिला दिनाच्या दिवशी सत्कार होत असतो. तो ऑफिसमध्ये असो किंवा आपल्या कॉलनीत असो किंवा ग्रामपंचायतीमध्ये असो कुठेही असो, पण आजकाल महिलांना थोडंसं प्राधान्य दिलं जातं. आजकाल म्हणण्यापेक्षा काय पूर्वी पण दिलं जायचं, पण त्याचा असं म्हणजे इतका इश्यू व्हायचा नाही. तर आता म्हणजे कसं आहे की कुठलाही कार्यक्रम झाला का फोटोशूट होतं, व्हिडिओ शूट होतं आणि ते प्रसारमाध्यमावर प्रसारित होतं. त्यामुळं समजतं की कुठं काय घडलं वगैरे. आणि प्रत्येक गोष्ट असंच झालेली आहे. प्रत्येक गोष्ट अशी लवकर समजायला लागलेली आहे. आता घडली का लगेच सगळ्यांना म्हणजे समजायला लागते. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता महिला दिनाचं तर औचित्य आहेच माझ्या या व्हिडिओसाठी. आणि महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना एक म्हणजे विनंती किंवा समजा सूचना असं काहीतरी समजा तुम्ही जे समजायचं ते. तर सांगत आहे की महिला दिनाचं औचित्य साधून तुम्ही बचत करायला पण शिका. महिला ह्या सक्षम झाल्या पाहिजेत, हाच हा महिला दिनाचा उद्देश आहे. महिला सक्षम कधी होतील? ते जेव्हा आत्मनिर्भर होतील, स्वतःच्या पायावर उभं राहतील, स्वतःचा व्यवहार स्वतः करतील आणि स्वतःच्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन ते करतील, तेव्हा महिला खऱ्या दृष्टीनं सक्षम झाली किंवा ती आपल्या पायावर उभी राहिली असं म्हणता येईल. तर त्यासाठी मी म्हणजे एक माध्यम मी हे निवडलेलं आहे यूट्यूबचं. तर हे माध्यम मला खूप आवडलेलं आहे, कारण इतरांशी जाऊन गप्पा गोष्टी करताना पुढचा व्यक्ती कधी बोर होतो, कधी ऐकतो, कधी आपल्या गोष्टीचा त्यांना फायदा होतो, कधी होत नाही. तर अशा वेळेला व्हिडिओचं म्हणजे यूट्यूबचं माध्यम असं आहे की आपल्याला जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण ती गोष्ट आत्मसात करू शकतो. किंवा असं वाटलं की कल्पनाताईचा व्हिडिओ आहे असा बनवलेला आहे, तर आपण त्यांचा एखादा व्हिडिओ सर्च करून पाहायला काही हरकत नाही. ते काही ते चांगलं सांगतात, कधी कधी बचतीविषयी सांगतात, मुलांविषयी सांगतात, मुलांच्या वागणुकीविषयी सांगतात. ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आज मी तुम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे डिजिटल माध्यमाविषयी सांगणार आहे. डिजिटल माध्यम हे किती धोक्याचं आहे आणि किती फायद्याचं आहे. डिजिटल माध्यमामुळं आता आपण पाहताय की फोनपे, गुगल पे झाल्यामुळं बँकेचे व्यवहार कमी झालेले आहेत. बँकेला कमी प्रमाणात जावं लागतं. बँकेत म्हणजे रांगेत थांबावं लागत नाही पैसे भरायला किंवा काढायलाही रांगेत थांबावं लागत नाही. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आता SBIचा योनो ॲप पण आहे, तो अगदी लिगली आहे. म्हणजे SBIचा आता गुगल पे, फोनपे पण आहेत, पण यांचं कसं आहे की हे म्हणजे बँके थ्रू नाहीत किंवा बँकेचे ॲप नाहीत. त्यामुळं जर कधी काही प्रॉब्लेम आला तर आता मी एकदा माझा असाच प्रॉब्लेम आला होता. म्हणजे फोनपेवरून मी पैसे पाठवले होते, ते तिकडं गेले नव्हते आणि मलाही परत आले नव्हते. ते आले नंतर 2-3 दिवसानं. पण जेव्हा मी विचारायला गेले तर ते बँकेतल्या लोकांनी सांगितलं की हा म्हणजे फोनपे किंवा गुगल पे हा ॲप बँकेचा नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही असं सरळ सांगितलं. तर तेव्हा मग मला थोडंसं असं वाटलं की आता हे तर लिगली ॲप नाही आहे, म्हणजे बँकेचा लिगली ॲप नाही, अलिगलीच ॲप आहे तो भारताचा, पण बँके थ्रू नाही आहे असं जेव्हा समजलं तेव्हा मी थोडंसं विचार केला. आणि योनो ॲप त्यांनी मला सांगितलं की तुम्ही योनो ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यात काही जर अडचण आली तर बँक तुम्हाला मदत करेल असं सांगितल्याच्यानंतर मी त्या दिवसापासून योनो ॲपचे म्हणजे वापर करायला सुरुवात केली. योनो ॲप अगदी चांगला आहे. म्हणजे कसं आहे की लिगली आहे, SBIचा आहे
आणि आपल्याला असं वाटलं की आजकाल फ्रॉडचं बरंच प्रमाण वाढलेलं आहे, बँकेतून पैसे गायब होत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि आपल्या जवळपास पण घडत आहेत. आता मी मागच एक व्हिडिओ बनवला होता जो माझ्यासोबत घडणार होता पण तो घडला नाही. तर तशाच प्रकारे आता मला अजूनही एक कशाच्याबद्दल सांगायचं आहे, तर डिजिटल माध्यम झालेलं आहे आणि ऑनलाईन सगळे व्यवहार झालेले आहेत. याचा फायदा काय आणि नुकसान काय? तर जे सुशिक्षित लोक आहेत आणि स्वतःचा व्यवहार स्वतः करतात त्यांच्यासाठी हे खूप फायद्याचं झालेलं आहे आणि खूप चांगला म्हणजे माध्यम आहे. त्याच्यामुळं वेळेची बचत होते, पेट्रोलची बचत होते, रिक्षाचं भाडं वाचतं ज्यानं कोणी रिक्षानं जात असेल तर. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळं वेळेची बचत, पैशाची बचत सगळ्या गोष्टीनं चांगलं आहे. पण जे सिनियर आहेत, सिनियर सिटीजन जरी असले तरी सुशिक्षित असले तर काही त्यांना प्रॉब्लेम नाही, ते सगळे असे ॲप म्हणजे हँडल करू शकतात. पण कोणी म्हणजे जे कोणी खेडेगावातले आहेत, जे आता समजा की शिक्षणाचा प्रसार तर झालेला आहे, आत्ता 100% लोक साक्षर झालेले आहेत आणि जवळपास 80 ते 90% म्हणजे डिजिटल साक्षर पण झालेले आहेत. पण आता कसं आहे की जे 70-80 वर्ष वयाचे जे महिला आहेत, पुरुष आहेत, त्या काळात थोडं साक्षरतेचा अभाव होता, त्यामुळं साक्षरता काही झाली नाही. पण त्या काळातली लोक अजूनही आहेत जे साक्षर नाही आहेत, जे अंगठा देऊन पैसे उचलतात बँकेतून आणि अंगठ्यावरच त्यांचा व्यवहार अजूनही चालू आहे. तर अशा लोकांना बँकेच्या व्यवहाराविषयी प्रॉब्लेम यायला लागलेला आहे. तर बरेच म्हातारे माणसं आणि किंवा न शिकलेले 50-60तले अजूनही लोक आहेत न शिकलेले. असं नाही की पूर्ण देशच साक्षर झाला आहे त्या काळात, असं नाही. म्हणजे कमी आहेत. समजा 50-60च्या वयातली जे लोक आहेत त्याच्यातले जवळजवळ 10 ते 20% लोक निरक्षर आहेत, आत्ताही ते अंगठ्यानंच काम करतात. तर अशा लोकांना हे जे डिजिटल माध्यम आहे किंवा ऑनलाईन ज्या सुविधा आहेत ह्या थोड्या घातक ठरत आहेत. तर तुम्हाला मी जे बोलते ते जर पटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता मी एक महत्त्वाची माहिती काय सांगते की जे घडतं तेच सांगते. तर माझ्या म्हणजे आसपास जी लोक असतात, मी कसं आहे की मी LIC म्हणजे ॲडवायझर आहे, तर त्या निमित्तानं मला कुठं जावं लागतं, कोणाला बोलावं लागतं, भेटीगाठी होतात काही लोकांच्या. आपण एखाद्याला भेटायला गेल्याच्यानंतर कुठंतरी काहीतरी म्हणजे LICचं काम आहे म्हणून गेले होते मी समजा असंच. तर एका ठिकाणी एक म्हणजे जास्त पण वय नव्हतं तिथं, 55 ते 56 वर्ष वय असेल, पण ती निरक्षर महिला होती आणि मी गेल्याच्यानंतर ती म्हणजे बोलत बसले होते. मग मी पण गेले. मी गेल्यावर त्या ताईने विचारलं की ह्या ताई कोण आहे? तर ती बाई सांगितली की ह्या आमच्या LIC ॲडवायझर आहेत आणि आमच्या यांच्याकडे पॉलिसी आहेत असं सांगते. मग ती बाई मग सांगायला लागते, बाई माझी पण LICची पॉलिसी होती, माझ्या मिस्टरांनी काढलेली होती आणि माझे मिस्टर तिचे मिस्टर कोरोनामध्ये गेले होते आणि मुलं थोडे मोठी होती, समजा 20-22 वर्षाची वगैरे मुलं होती. आता मुलं सुशिक्षितच राहणार आहेत की 12वी, कुणाचं ग्रॅज्युएशन झालेले असं मुलं होते तिचे. तर मग त्या मुलांनी काय केलं की मग हिचं अकाउंट काढलं आणि अकाउंटसोबत ATM घेतलं. ATM घेतल्याच्यानंतर मोबाईल नंबर वगैरे बँकेच्या खात्याला लिंक केलं आणि आधारलाही लिंक केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित असं करून दिले त्या मुलांनी. पण हे सगळं करत असताना म्हणजे आता ATMचं कार्ड आलं. ATMचं कार्ड काय करणार आहे ही महिला? हिला जे साक्षरच नाही, तिला म्हणजे अक्षरच ओळख नाही आहे, तिला 1-2 लिहिता वाचता येत नाही. मग आता ती काय करेल त्या ATMचं? काही करू शकणार नाही. आणि बँकेत आता जाणं येणं परवडत नाही म्हणून मुलं काय करतात सुरुवातीला की बाबा आपण Google Pay, PhonePe डाउनलोड करून घेऊ किंवा भीम ॲप वगैरे असं काहीतरी करतात. मग ते सगळं डाउनलोड करून घेतात. मग काही दिवस मग हिला सांगतात की सुरुवातीला म्हणजे आई तुझे हे पैसे आले, ते पैसे आले असं वगैरे सांगत राहतात किंवा हे खर्चायला काढू लागलो, ते खर्चायला काढू लागलो, हे तिला सुरुवातीला सांगतात. मग हिलाही वाटतं की हे सोपं आहे, कुठं बँकेत जाऊन बसा, मग तिथं पैसे काढायला जाऊन बसा, भरायला जाऊन बसा, अशा सगळ्या गोष्टी तिच्या चालू असतात. मग तिलाही ते गोड वाटायला लागतं. मग जेव्हा 1-2 वर्ष निघून गेले कोरोनाच्या काळाच्या नंतर, मग सगळं काही सुरळीत झाल्याच्या नंतर
मग ही काय म्हणजे हिचे काही पैसे वगैरे बँकेत आले का लगेच मेसेज जाणार, तो मोबाईल नंबर मुलाकडं, पैसे आले समजलं मुलाला समजणार, मग तो व्यवहार सगळा ATM न काढला तरी तोच काढणार, आणि किंवा Google Pay फोनपे वापरला तरी मुलगाच वापरणार. मग असं करत करत तिचा सगळा व्यवहार मुलं वापरू लागले होते. आणि आता हिच्या हातामध्ये काही राहिलेलं नव्हतं. मग आता ती मला विचारली, ताई आता काय करावं लागेल, माझा तर मुलगा मला पैसे पण देत नाही आणि ATM कार्डचा तर मला काही उपयोग नाही घेतलं तरी मागून, आणि सगळं बँकेमध्येच करते, त्यानं घरच्या घरीच करते सगळं, असं मला समजून सांगितलं. आता मग मी तर काय करणार, आता ती म्हणली मला आता याच्यातून काय मार्ग आहे, कुठला मार्ग काढावा लागेल तर माझे पैसे मला मिळतील. आता मी तिला तर थोडासा विचार केला, आणि विचार केल्याच्यानंतर तिला विचारलं, ताई तुमच्याकडं नंबर आहे का अजून एखादा मोबाईल नंबर, का मुलाचाच नंबर एक आहे. तिने म्हणली नाही बाई, माझ्याकडं आहे मोबाईल नंबर, पण छोटा मोबाईल आहे माझा, ज्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे काही नसतात, असं ती मला सांगितले. मी म्हणलं ताई, म्हणलं तुम्हाला व्हिडिओची वगैरेची काही गरज नाही, तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुम्ही काय करा आणि बँकेत जा, मुलांना बँकेत नेऊ नका म्हणलं तुमच्यासोबत, कारण मुलगा काही तुम्हाला मोबाईल नंबर बदलू देणार नाही बँकेतला. तर तुमचं पासबुक आहे का, हो बाई पासबुक आहे म्हणली. मग तुम्ही काय करा, पासबुक घ्या आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे, जो आधारला लिंक नाही तरी चालेल पण आहे ना, तो नंबर तुम्ही बँकेला देऊन टाका. बँकेमध्ये एक फॉर्म भेटतो, काय बदल करायचा आहे त्याच्यात लिहिलेलं असतं, आणि तिथलं कोणीही कर्मचारी किंवा कुठल्याही ओळखीचा एखादा माणूस, तुमच्या ओळखीचं कोणीतरी बँकेत भेटलं का त्याच्याकडून फॉर्म भरून घ्या. तो नाव त्याच्यावर फक्त नाव लिहायचं असतं आणि तुमचा अकाउंट नंबर, आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करायचा आहे त्याच्यावर टिक करायचं, आणि जे टिक केल्याच्यानंतर त्याच्यासमोर लिहायचं की त्या आधीच्या नंबरच्या ऐवजी हा नंबर टाकायचा आहे. तर एवढं केल्याच्यानंतर तुमचा 3 दिवसाच्या आतमध्ये तुमचा मोबाईल नंबर ॲक्टिवेट होईल, आणि तुमची ज्या काही म्हणजे ऑनलाईन प्रक्रिया होते किंवा ऑनलाईन व्यवहार होतात ते बंद होऊन जातील. आणि राहिला ATMचा प्रश्न, तर तो तुम्ही ATM लगेच मागून घ्या मुलाकडून, असं सांगितलं मी त्यांना. आणि ATM घेतल्याच्यानंतर तो ATMसुद्धा तुम्ही बँकेत जाऊन, मला ATM नको आहे, मला ATM बंद करायचं आहे, याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक ॲप्लिकेशन देऊ शकता, आणि तो ATMसुद्धा बंद होऊन जाईल. तर ती म्हणली, बाई त्याला मागत बसण्यापेक्षा नुसतं जर लिहून दिलं तर चालेल का. तर म्हणलं हो चालेल, तुम्ही फक्त अर्ज द्या, तुमचा अकाउंट आहे त्याच्यामुळं तुम्ही जे ठरवताल तेच त्यांना मान्य करावं लागेल, इतर कुणाचंही काही ते ऐकत नाही. जो अकाउंटचा मालक आहे त्याचंच चालतं, आणि त्याच्याच निर्णयावर अकाउंटमधील प्रक्रियेमध्ये बदल करता येतो. हे तिला मी समजून सांगितल्याच्यानंतर तिला थोडंसं बरं वाटलं, कारण मुलं म्हणजे तिला ऐकतच नव्हती म्हणल्यासारखं, कारण त्यांच्या मागं भरपूर व्याप होता, आणि त्यांना वाटलं की आईला सांगून काय करायचं आहे, आईला काय करायचं आहे, कशाला जाईल बँकेत, आईला काय 2 टाईम जेवण केलं बसलं, असं असते ना. माणूस जेव्हा एकटं पडल्याच्यानंतरही काही सुधरत नाही. तर तिचे मिस्टर असं म्हणजे वारले होते कोरोनामध्ये, त्याच्यामुळे तिला एवढं काही म्हणजे कुणाला विचारावेच कळत नव्हतं. बाहेरच्याने विचारल्यावर बाहेरचे काहीतरी वेगळाच सल्ला देतील असा तिचा विचार होता. जेव्हा तिने माझा हा सल्ला ऐकला तर तिला इतका आनंद झाला की ताई तुम्ही चला माझ्यासोबत. मी म्हणली ताई मी येत नाही, पण मी तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने करा, कारण मी कुठल्याही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तुमची कामं तुम्हालाच करावं लागतील, असं सांगितल्याच्यानंतर तिला खूप आनंद झाला. आणि तिनं जेव्हा ते सगळं म्हणजे मोबाईल नंबर चेंज करून टाकली आणि बँकेला सरळ सरळ तिनं अर्ज देऊन टाकलं की मॅनेजरला सांगितलं, म्हणजे अर्जात सांगितलं की सर मला ATM वापरता येत नाही, मी निरक्षर आहे, त्यामुळे मला या ATMचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे माझं ATM बंद करण्यात यावं. असं जेव्हा तिनं ॲप्लिकेशन दिली तेव्हा ATM पण आपोआप बंद झालं. तर हे अशा पद्धतीनं आपण आपले व्यवहार आपल्या ताब्यात पुन्हा घेऊ शकता. पण याच्यासाठी थोडंसं आता घरामध्ये बी ताणतणाव होतात, पण ताणतणाव 4-2 दिवसासाठी होतात आणि नंतर सगळं सुरळीत होऊन जातं. कारण जेव्हा वय वाढतं तेव्हा गरजा पण वाढतात आणि खर्च हे करावंच लागतं. आणि घरातल्या लोकांना जेव्हा वय वाढल्याच्या नंतर एखादे माणूस असो, स्त्री असो की पुरुष असो, ह्या दोघं कोणीही असो, ते जेव्हा रिकामे घरात बसतात तेव्हा घरातल्या लोकांना काय वाटतं की यांच्यावर जे आपण खर्च करता ते वेस्ट आहे, असं घरातल्या लोकांना वाटायला लागतं. आणि
आपला पैसा सुद्धा त्यांना असं वाटतो की हे पैसा, आपला पैसा हे वेस्ट घालतायत असं त्यांना वाटतं. म्हणजे स्वतःची कमाई असलेला, स्वतःनं जमवलेला पैसा सुद्धा स्वतःला खर्च करायचा अधिकार राहत नाही जेव्हा आपण दुसऱ्याच्या स्वाधीन होतो तेव्हा. पण त्यासाठी सुरुवातीलाच आपण कोणाच्या स्वाधीन व्हायचं नाही. सुरुवातीला सगळे व्यवहार आपण आपल्या हातात जर ठेवले तर सगळं काही सुरळीत चालतं. पण जर एखाद्याला आपण आपला व्यवहार करायला दिला आणि तो आपण काढून घेतला तर तिथं मतभेद तयार होतात आणि मतभेदाच्या नंतर त्या नात्यामध्ये दुरावा यायला लागतो आणि गाठी पडायला लागतात. काय वेळेला तर तुटूनच जातात, असंही होतं. तर त्यासाठी व्यवहार करताना खूप जपून व्यवहार करायचा असतो. एखाद्याला जर आपण सारखं सारखं मदत करू लागलो, पैसे देऊ लागलो किंवा काहीही असो समजा, तर त्याला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि जर ती आपण बंद केली तर मग त्यांच्यावर असा विपरीत परिणाम होतो. म्हणजे आता जर सुरुवातीला समजा बहीण भाऊ आहेत, म्हणजे मोठेच आहेत बहीण भाऊ, लग्न झालेले, ज्यांचा त्यांचा संसार आहे, तरी पण ते एकमेकाला मदत करतात. एक बहीण आहे की ती भावाला पण मदत करते, बहिणीला पण मदत करते. पण जेव्हा तिची गरज वाढते, तिचा खर्च वाढते, तेव्हा ती जेव्हा त्यांचं देणं घेणं बंद करते तेव्हा ती बहीणही तुटते आणि भाऊही तुटतो. तर अशा गोष्टी घडत असतात. तर त्यासाठी व्यवहार करताना पण जपून करायला पाहिजे. आता प्रत्येकालाच म्हणजे या गोष्टी लागू होतात असं नाही आहे. कुणाकुणाचे चांगलेही संबंध असतात. पण जास्त प्रमाणात 100%पैकी 90% हे अशाच गोष्टी घडतात. जेव्हा मदत देणं बंद होतं तेव्हा त्या लोकांचे नात्यासंबंधामध्ये कडवाट तर येतेच, पण ते इतकी कडवाट येते की ती कडवाट विषामध्ये सुद्धा बदलू शकते, इतकी कडवाट असते. तर त्यासाठी देवाणघेवाण करताना किंवा एखाद्याला मदत करताना विचार करूनच मदत करायची की मदतीचंही प्रमाण हे किती असलं पाहिजे. गरजेपुरतीच मदत असली पाहिजे, ओव्हर नाही करायची. तर ओव्हर केल्याच्या नंतर त्यांना काय वाटतं, ही जे कमवते ना किंवा ही जी आपल्याला मदत करते हे म्हणजे आमची काही, म्हणजे त्यांना असं वाटते की हक्काचंच आहे असं वाटते. पण जेव्हा बंद होतो तेव्हा मात्र त्यांना खूप असं म्हणजे परिणाम व्हायला लागतो. तर ह्या अशा गोष्टी पण टाळायला पाहिजे. तर अशा गोष्टी जास्त प्रमाणात महिलाच करत असतात. महिलांचं कसं असतं की ह्या हळव्या असतात, प्रेमळ असतात आणि त्यांना कसं वाटतं की आपली बहीण भावंड कोणीही म्हणजे अडचणीत सापडली का त्या पटकन धावून जातात असं राहतं. तर ह्या गोष्टी करताना तुम्ही जरा विचार करा आणि विचार करूनच पुढच्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करा. आता आपण एकमेकांना मदत करतो, मैत्रिणींना वगैरे, तर ते म्हणजे किती म्हणजे असं निर्मळ असतं, पाण्यासारखं असतं शुद्ध, आणि ते दिलेली रक्कम पण परत भेटते. एकमेकीला मदत केल्यामुळे एकमेकींच्यामध्ये प्रेम वाढतं. अशा गोष्टी मैत्रीमध्ये घडत असतात. पण नात्यामध्ये जेव्हा देवाणघेवाण होते तेव्हा ते नाते तुटतात. आणि मैत्रीमध्ये हे जरी झालं तरी ते जेमतेमच करायला पाहिजे, त्याच्यात ते अति झाली का माती होतेच. तर या सगळ्या गोष्टी महिला दिनानिमित्त मी महिलांना सांगू इच्छिते की महिलांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हे व्यवहार तर पाहायलाच पाहिजे. व्यवहाराशिवाय काही होणार नाही आणि व्यवहार करताना जपून करा. एखाद्याला आपण जर पैसे उसने दिले तर ते परत येतील याची गॅरंटी नसते. त्यासाठी तुम्हाला जर परत मिळाले नाहीत ते पैसे तरी चालेल, इतकेच पैसे त्यांना उसने द्यायचे. तर हे असले सगळे प्रकार आपण आपल्या पद्धतीने विचार करून करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, आता काही वेळेला कसं असतं की काही कामासाठी वगैरे आपल्याला कोणाला तरी पैसे वगैरे द्यावं लागतं, विश्वास ठेवून करावं लागतं. पण कधी त्या ठिकाणी विश्वासघात जेव्हा होतो किंवा ते काम होत नाही, मग ते दिलेले पैसे परत येत नाहीत, तर अशा वेळेला पण कसं असतंय की म्हणजे थोडंसं म्हणजे कडवाहट तर येणारच आहे अशाही व्यवहारामध्ये. तर असे व्यवहार करताना थोडेसे जपून करायला पाहिजे. प्रत्येकाच्या चुका होत असतात, माझ्याही होतात, माझ्या काही होत नाहीत असं नाही. मी हे सगळं जर सांगते म्हणजे काय अनुभवातूनच सांगते मी ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेलाच आहे. मी जे तुम्हाला ह्या सगळ्या सांगते ना, असं करा तसं करा, तर त्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत. त्या चुका केलेल्या आहेत म्हणून मला समजलं की त्या चुका होत्या आणि या चुका तुम्ही पुढे कुणी करू नये यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, जर म्हणजे तुम्हाला योग्य वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर काही चुकलं असेल तर कमेंट करा, म्हणजे जेणेकरून मी पुढच्या वेळेला म्हणजे ते थोडंसं टाळेन. जी चूक झालेली आहे ती चूक न करण्याचा प्रयत्न करेन. कारण ज्या मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या चुका मी स्वतः केलेल्या आहेत आणि या चुकातून मी बरंच काही शिकलेली आहे. त्याच्यामुळं मी हे तुम्हाला शेअर करू इच्छिते. तर तुमच्यासोबतही असं काही घडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका की
बाबा तुमच्याविषयी म्हणजे आता प्रत्येकाच्या घरात हे सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे होत नाहीत असं नाही. कधी म्हणजे बहीण भावाचे होतात, कधी शेजाऱ्या पाजाऱ्यांचे होतात किंवा कुठल्या दूरच्या नातेवाईकाचे, जवळच्या नातेवाईकाचे किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीला आपण काहीतरी म्हणजे विश्वास ठेवून काम करण्यासाठी दिलं आणि त्याच्यासाठी लागणारे पैसे दिले, तर त्या गोष्टी पण असतात. आता कधी काम होतं, कधी होत नाही. मग काम नाही झाल्यावर आपण जे पैसे त्या व्यक्तीला दिलेले असतात ते परत करायला जीवावर येतं. मग या सगळ्या गोष्टी घडत असतात. तर या गोष्टी टाळण्यासाठी सुरुवातीलाच या सगळ्यापासून दूर राहिलेलं बरं, असं मला वाटतं. तर माझ्याकडून जर काही बोलण्याच्या ओघामध्ये चूक झाली असली, तर मी आताच माफी मागते. कारण पुन्हा अजून कोणी मला माफी माग म्हणायला लागू नये. आणि यात काही नाही आहे की यात माझ्या तोंडून एखादी गोष्ट निघाली असेल, कुणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कोणाला वाटलं असेल काही, तर त्याच्याबद्दल मी काही म्हणजे असं हे करत नाही आहे की जाऊ दे बाबा, तुमचं मन दुखलं ना त्याच्याबद्दल सॉरी. पण ह्या गोष्टी माझ्यासोबत सगळ्या घडलेल्याच आहेत आणि ते तुमच्या कोणासोबत घडू नयेत अशीच माझी इच्छा आहे. जे मी भोगलं ते तुम्ही कोणी भोगू नका, हे मला म्हणायचं आहे. कारण कसं आहे की जेव्हा माझ्याकडं जेव्हा पैसा होता तेव्हा मी सगळ्यांना मदत केली, गरजेला धावून गेले, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. पण जेव्हा मला गरज होती तेव्हा कोणी गरजेला धावून आलं नाही किंवा मला कोणी मदत केलं नाही. त्यामुळं मला थोडंसं नाराज वाटलं. चालत राहते, नाराज वाटून काय करणार? जी गोष्ट समोर आहे तिला ॲक्सेप्ट करावंच लागतं आणि आपल्याला त्या गोष्टीला फेस करावंच लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे कुणासोबत पुढं घडू नयेत अशीच माझी इच्छा आहे. तर आता म्हणजे कसं आहे की हे महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्त महिलांना थोडीशी म्हणजे जाणीव करून द्यायला पाहिजे की महिलांमध्ये कोणकोणते गुण आहेत. महिला कसं म्हणजे स्त्री ही दुर्गा पण आहे, म्हणजे अन्नपूर्णा आहे. सगळेच म्हणजे 9 रूपं आहेत, हे स्त्रीचे 9 देवीचे 9 रूपं आहेत. त्या सगळ्या रूपांमध्ये स्त्री तुम्हाला भेटेल, पण कुठली स्त्री कोणत्या रूपात कुठं भेटेल काही सांगता येत नाही. आणि हे सगळं भोगल्याच्या नंतर, अशा सगळ्या गोष्टी सहन केल्याच्या नंतर कुठलीही शीतला देवी, दुर्गा देवी कधीही बनू शकते. तर दुर्गा देवी बनण्याच्या ऐवजी शीतला देवी आहात ना, शीतला देवीच राहा आणि अंबाबाई बना, कुठलीही देवी बना, पण दुर्गा बनू नका. दुर्गा जेव्हा बनते स्त्री, तेव्हा पुढच्याची काही खैर नसते. म्हणून स्त्रीला दुर्गेचं रूप धारण करायला कधीही भाग पाडू नका, हेच मला सांगायचं आहे. आणि येणाऱ्या महिला दिनाच्या मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहे. धन्यवाद.